न्यूज लाईन, अचूक वेधक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कराड शहरातील बहुसंख्य युवा वर्गाने आज प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर, उपशहर प्रमुख शेखर बर्गे, जय सूर्यवंशी, जयवर्धन देशमुख, नदीम पालकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रत्येक युवकाला शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. द न्यूज लाईनसाठी अमोल डकलेसह सुहास कांबे, कराड. निवडणुकीच्या तोंडावरती ते सगळे प्रवेश होतील, पण संघटना आपली शिवसेनेचा पाया ही शिवसेना संघटना आहे. आज एवढी सगळी गद्दारी होऊन सुद्धा शिवसेनेला काही फरक पडलेला नाही. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, महाराष्ट्रातील तमाम जनता आणि शिवसैनिक त्यांच्या मागे ठाम का उभे राहिले, तर आपली संघटना बळकट आहे. त्या संघटनेला बळकटी देण्यासाठी आपण सगळे जे आलेले आहात, आपल्याला शिवसेनेच्या शाखा या कराडमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओपन करायचे. जुन्या शाखा बऱ्याचशा आहेत, पाटकर कॉलनीपासून सुरुवात केल्यानंतर आपल्या शाखा बऱ्याचशा ठिकाणी आहेत, पण पुनर्जीवन काही शाखेचं करायचं आहे. काही ठिकाणी नवीन पोरं आपल्याला नेमायचे. मग आपण युवासेनेच्या शाखेच्या माध्यमातून सुद्धा काही बांधणी करणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन, निमित्त इंद्रजित गुजर जरी असले तरी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण यांचे विचार आपण घराघरात आणि गावागावात कसे पोचवू याच्यासाठी आपल्याला काम करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये किंग मेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच असणार हे सगळ्यांच्या विश्वासाने तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगतो. आपण पुन्हा एकदा प्रवेश केला. इथून पुढच्या काळामध्ये कुठलीही आवश्यकता लागल्यास जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर आपल्या सोबतीला आहेत, शहर संघटना सगळी आपल्या सोबतीला आहे. त्याच्यापेक्षा पुढं काय असलं तर कधी मला बिंदास हाक मारा, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी प्रवेश केला, त्याबद्दल सगळ्यांचं तहेदिल स्वागत करतो शिवसेनेत आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं आता आपल्याला अध्यक्षांनी की बाबा 1.5-2 वर्ष कशी माणसाने गद्दारी करून गेलेले आहेत, काय स्वार्थासाठी, काय बहुतेक मला जेलमध्ये जाण्यापेक्षा तिकडे जावं असं त्यांना वाटलं असेल. परंतु अध्यक्ष म्हणतात की संघटना मजबूत आपली शिवसेनेची आहे. या संघटनेत आज तुम्ही आलेला आहे, इथून पुढे अजून आपलं संघटना कशी वाढेल कराड शहरात. आणि कराड आपण पहिलं कराड शहर करायचं, नंतर कराड ग्रामीणमध्ये आपल्याला सगळ्या शाखा काढायच्या आहेत. आणि इथून पुढे जे इलेक्शन येतील, समज आता आपल्या विधानसभेचं सुद्धा इलेक्शन मला वाटतं एक 5-6 महिन्यानंतर येणार आहे. त्या इलेक्शनमध्ये आपला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या जो पार्टीचा अध्यक्ष आपल्याला उद्धवसाहेब आपल्याला सांगतील, आदेश देतील कुणाचा प्रचार करायचा आहे. परंतु आपण ज्याच्या बाजूने असेल तोच आमदार झाला पाहिजे, या पद्धतीनं आपलं काम झालं पाहिजे, संघटना वाढवली पाहिजे. आणि आपल्याला थोडासा ह्या भागामध्ये शिवसेनेच्या भाषेमध्ये ड्रॉट एरिया म्हणून, म्हणजे दुष्काळ इथं आहे असं तिथं आहे. परंतु आपण दुष्काळ यातनं आपलं दुष्काळ संपवून कसं आपण काय म्हणतात ते शब्द संघटनेची भरभराटी कशी आणणार आणि नगरपालिकेचे आपल्याला किंग मेकर व्हायचे. आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपली एवढी वडवड बघायची की त्याच्यावरच निवडून आला पाहिजे पुढचा आमदार. आणि 2024ची इलेक्शन झालं, 2029 साठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की इथं शिवसेनेचाच आमदार झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आपण सगळे आला तसं सगळ्यांचं स्वागत करतो. अशी संघटना वाढवा, आम्ही सगळे आहे. कुठले उपक्रम घ्या शाखेच्या वतीनं, ज्या जयंती आंबेडकरची असतील, शिवजयंती असतील, रमजानचं आपलं मुस्लिम समाजांचं हे असतील, सगळे आपल्याला साजरे करायचे. आणि त्यातून उपक्रम करा, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला नुसतं आपण बाकी करण्यापेक्षा समाजासाठी म्हटलं पाहिजे लोकांनी, काय नाही बाबा आपल्याला या शाखेनं बाबा हे केलेलं आहे आज समाजासाठी, ह्या गोष्टी आपण करावं अशी मी आशा बाळगतो. द न्यूज लाईन, अचूक वेधक.